नमस्कार शेतकरी बांधवांनो, सगळ्या शेतकरी बांधवांना आजचा व्हिडिओ बघत असताना मातीशी एकनिष्ठ राहून सातत्याने नैसर्गिक आपत्तीवर मात करून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीत यश मिळवतोय शेतकरी, त्या सगळ्या शेतकरी बांधवांना डॉक्टर किसानच्या माध्यमातून दसऱ्याच्या शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे रावणाचा जसं दहन त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी केलं आणि त्यानंतर पुढची एक गोष्ट महत्त्वाची आहे की येणाऱ्या संकट काळामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांना, मग तिथे टोमॅटोची शेती असेल, त्याचप्रमाणे इतर भाजीपाला असेल, धनधान्य असेल, फळ पिकं असतील, यामध्ये समृद्धी, सुख, भरभराटी मिळो ही आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओचा तुम्हाला विषय सांगतो की मी पाठीमागे तुम्हाला कमेंट दिली होती की 2 ऑक्टोबर दसरा ते दिवाळी टोमॅटोचे बाजारभाव कसे राहतील त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। माझ्यासोबत ज्यांचा ग्राफ्टिंग केलेला प्लॉट आहे, म्हणजे ग्राफ्टिंग ज्याला आपण म्हणतो, टोमॅटोमध्ये ग्राफ्टिंगची हुंडी आपण लावतो, त्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। गोकुळी रमण ढगे, राहणार बेलगाव ढगा। माझा मोबाईल नंबर 95 111 38 999। आपला हा कुठल्या व्हरायटीचा ग्राफ्टिंगचा प्लॉट आहे? योगी 35 आहे। किती दिवसाचा आहे? 1 ऑगस्टची लागवड आहे। 1 ऑगस्ट, आज 2 ऑक्टोबरला आपण व्हिडिओ घेतोय। म्हणजे साधारणतः 60-61 दिवसाचा प्लॉट झालेला आहे। पुढच्या 7-8 दिवसामध्ये 10 दिवसात प्लॉट सुरू होईल आणि सातत्याने जसंही तुम्ही लागवड केली तसा पाऊस सुरू होता, पण एकंदरीत सेटिंग असेल, पानं पूर्णपणे क्लीन दिसतायत। मग याच्या पाठीमागचं रहस्य काय असेल? सर, आम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन वापरलं, जे तुम्ही शेड्यूल दिलं त्या पद्धतीने आपण औषधं वापरले। मला ज्यावेळेस कधी अडचण आली त्यावेळेस मी तुम्हाला फोन केले, तुम्ही मला ते फोनचं उत्तर दिलं, मी तसं स्प्रे घेतले, तर अडचण मला काही पानावर कुठे काही दिसत नाही। सेटिंग चांगलं आहे, आपण जर बघितलं सगळीकडे सेटिंग खूप चांगलं आहे। आणि आपला व्हिडिओचा विषय असा आहे की दसरा ते दिवाळी बाजारभाव कसे राहतील ते मी सांगणारच आहे। तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो, आता सध्या या पुढच्या 7-8 दिवसामध्ये स्थानिक वातावरणामध्ये ज्यावेळेस टेम्परेचर वाढेल आणि दुपारनंतर पाऊस येईल त्यावेळेस आपण आपल्या प्लॉटमध्ये कशी काळजी घेतली पाहिजे त्या संदर्भात पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही बघा। आणि जसंही तुमचा दसरा, आज हा व्हिडिओ बघताय, मी कमिटमेंट केली होती 2 ऑक्टोबर ते दिवाळी बाजारभाव हे हळूहळू 50-100 ने वाढत जातील। साधारणतः तुम्ही बघितलं 2-3 दिवसापासून एक नवीन चांगल्या क्वालिटीचा माल 15 ते 18 रुपये किलो, म्हणजे साधारणतः 300 ते 350 पावणे 400 रुपये दर त्या ठिकाणी 20 किलोच्या कॅरेटला मिळतोय। हाच दर पुढच्या 3-4 दिवसामध्ये अजून 3 ते 4 रुपये किलो प्रति किलो, म्हणजे जवळजवळ कॅरेट माग जसं 350 रुपये कॅरेट असेल तिथं 400 रुपये होईल, 400 रुपये टॉपचा माल जातोय तिथं 450 रुपये होईल। आणि दिवाळीच्या जे काय 8 दिवसाचा जो पिरियड आहे 15 ऑक्टोबर ते 20-22 ऑक्टोबरच्या दरम्यान त्या ठिकाणी 30 रुपये किलो पासून 40 रुपये किलो दर त्या ठिकाणी 100% शेतकऱ्यांना मिळतील। त्याच्या पाठीमाग कारण असं आहे की गुजरातचा काही भाग असेल, शिवपुरी असेल, त्याचप्रमाणे कोलार बेंगलोरचा भाग असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिकचा जो पश्चिम पट्टा आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं, आवक त्या ठिकाणी कमी होणार, चांगल्या दर्जाचा माल मार्केटमध्ये मिळणार नाही आणि एक्सपोर्टचं काम त्या ठिकाणी गुवाहाटी असेल, बांगलादेश बऱ्यापैकी 2 दिवसापासून सुरू झालं, त्यामुळे मार्केटला हळूहळू 50, 100, 150 रुपये दर त्या ठिकाणी वाढायला तुम्हाला सुरुवात मिळेल आणि चांगल्या पद्धतीने 10 ऑक्टोबर, 15 ऑक्टोबर ते 20-22 ऑक्टोबर चांगले दर मिळतील। नोव्हेंबर मध्ये काय दर असतील तो देखील व्हिडिओ मी देईलच, पण या सध्याच्या वातावरणामध्ये पानं टिकवताना, फळाची किपिंग क्वालिटी चांगली ठेवताना, फळाची फुगवण चांगली ठेवताना आपल्याला कशा पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे। जर सूर्यप्रकाश चांगला मिळतोय तिथं सिस्टमॅटिक बुरशीनाशकाची फवारणी करत असताना जर तुमचे पानं पूर्ण क्लिअर आहे पण प्रिव्हेंटिव्ह मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी 200 लिटर पाण्याचं प्रमाण सांगतो, एकरी 400 लिटर पाणी गेलं पाहिजे। एमिस्टार टॉप 200 मिली, कवच 200 ग्रॅम किंवा कर्जट 600 ग्रॅम, झिंक 100 ग्रॅम, स्टेप्रोसायक्लिन 30 ग्रॅम, अशा पद्धतीने या दोघांपैकी एक फवारणी करा। 2 दिवस जाऊ द्या, फळाची फुगवण मिळत नाही, फळाची फुगवण मिळवण्यासाठी एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक 10 किलो 16-38 या खताची मात्रा देऊन घ्या। त्याचप्रमाणे फळ आळे असेल, फळ पोखरणारी आळे असेल, नागाळे असेल, या संदर्भामध्ये फवारणी करताना येणारी जी काही पौर्णिमा असेल, अमावस्या असेल किंवा येत्या 3-4 दिवसामध्ये तुम्ही 200 लिटर पाण्याला वायोगो 80 मिली, मोएंटो उडी 200 मिली असा एक स्प्रे तुम्ही करा। त्याचप्रमाणे दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, सातत्याने होणारा पाऊस, रात्रीचं टेम्परेचर कमी, दिवसाचं टेम्परेचर वाढतं, अशा वेळेस फळांना चिरा जातात, त्या ठिकाणी तुम्हाला एकरी 2 किलो ड्रिपॉक्स जे 40.5% ज्याच्यामध्ये ऑक्साईड फॉर्म मधला कॅल्शियम आहे, हे 2 किलो ड्रिपॉक्स मास्टर ॲग्रोचं जमिनीतून देऊन घ्यायचं, त्याच्यासोबत 500 ग्रॅम बोरान, जेणेकरून तुमच्या फळावर अगदी बारीक जे डॉट येतात ते येणार नाही, फळाला चिरा जाणार नाही, तडे जाणार नाही।
हा व्हिडिओ तुम्ही बघत असताना परत एकदा गोकुळजी तुमच्याकडे येतो. तुमचा मोबाईल नंबर सांगितला नाही तुम्ही. मोबाईल नंबर 95 111 38 999. तुम्ही याच्या अगोदर कोणत्या पिकामध्ये मार्गदर्शन घेतलं? गिलक्यामध्ये घेतलं होतं सर. लॉकडाऊन होतं हो, लॉकडाऊन. हो, गिलक्यामध्ये घेतलं होतं. काय वाटलं तेव्हा? गिलक्यामध्ये दुधीमध्ये घेतलं होतं सर. चांगलं वाटलं मला, रिझल्ट चांगले वाटले. गेल्या 4-5 वर्षापासून तुम्ही डॉक्टर किसानला फॉलो करता? हो, डॉक्टर किसानला फॉलो करतो. सातत्याने 4-5 वर्षापासून डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेण्यापाठीमागं कारण काय? मार्गदर्शन घेण्याचं कारण सर, माझं खर्चाची बचत कमी झाली, उत्पन्नाची वाढ म्हणजे सेटिंग चांगलं, आवक चांगली, तर मला औषधांचा खर्च कमी झाला. म्हणजे थोडक्यात आपला उत्पादन खर्च कमी होऊन चांगल्या किपिंग क्वालिटीचा माल, क्वांटिटी आपल्याला जास्त मिळते. हो. हाच तुमचा म्हणजे तुमचं उत्तर या ठिकाणी शेतकरी बांधवांना तुम्ही ऐकलं. आणि दसरा ते दिवाळी मार्केट कसं राहील हे देखील तुम्ही ऐकून घेतलं. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. तुम्हाला 2च फवारण्या सांगितल्या, कीटकनाशक आणि बुरशीनाशकच्या. ह्या करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे वरतून तुम्हाला जर ज्या ठिकाणी पानं खालून पिवळे होत असतील त्या शेतकऱ्यांनी 200 लिटरला नेचर प्रॉफिट 500 ग्रॅम आणि टच ऑफ 500 ग्रॅम एकरी 400 लिटर पाणी दोन्ही बाजूनी गच्च फवारणी केली तर तिथं तुम्हाला वरती ते पानं पिवळे होणार नाही. आणि जसंही पुढच्या 7-8 दिवसात जे प्लॉट सुरू होतील त्यांच्यासाठी मार्केटची खूप चांगली बातमी त्या ठिकाणी मी आज देण्याचा प्रयत्न केला. याच्या पाठीमागे विषय असा आहे की सगळ्या मार्केटमध्ये जिथं जिथं टोमॅटोचं उत्पादन घेतलं जातं तिथं बऱ्यापैकी 30 ते 40% नुकसान झालंय. आणि पुढच्या 4-5 दिवसामध्ये मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्यामुळं बाजारभाव हे तेजीत आल्याशिवाय राहणार नाही. हाच व्हिडिओचा निष्कर्ष तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.